हे बघा, नाहीतर मला तुमचं सामान उचलून घेऊन जावं लागेल. तुम्हाला बरं वाटत असेल तर तसंही करा. हो, शस्त्रबुद्धी. मी काय डोक्यावर पडलोय का? हा? आणि सामान आहे काय हो तुमचं? हे काय मी रस्त्यावरती विकत बसू? मला माझे पैसे परत द्या. आपटे, आपण आता पुन्हा पुन्हा त्याच विषयावर बोलायला लागलोय. ठीक आहे, वेगळं बोलतो. मला शशिकलाबाईंचा पत्ता हवाय, नाहीतर जान्हवीला सोडणार नाही आम्ही. काय करतोयस तू? नाहीतर काय बाबा, काही बोलतोय माणूस. आपटे, आधीच सांगून ठेवतोय मी, ताईच्या वाट्याला जायचं नाही. तिचा काहीच संबंध नाही या सगळ्यात. पिंट्या, आणि जर तिच्या वाट्याला तुम्ही गेलात ना तर मी कुठल्याही थराला जाईन, काही करेन. शिवाय भाऊजींना सुद्धा सांगेन. अरे अरे, अंगावर याची काय गरज आहे? आणि भाऊजींना कशाला सांगतोस? अरे आपला 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 प्रश्न आहे ना, तो आपण बसून सोडवूया ना. हे बघा, मला माझे पैसे हवेत. शशिकलाबाईंनी मला गाजर दाखवलं आणि गोड बोलून माझ्याकडनं पैसे घेतले. आणि पैसे मागायला आल्यानंतर कशी कशी भाषा वापरत होते तुम्ही पाहिलत ना. हे बघा आपटे, तिचं चुकलंय. नाही, मी हा सगळा त्यांनाच जाब विचारणार आहे. ती घरी आली की कळवू आम्ही तुम्हाला. कशाला? मी रोज चक्कर मारत जाईन. पिंट्या, हे बरोबर नाही केलं शशिकलाबाईंनी. माझ्या हातावर तुरी देऊन साटकल्या त्या. हे बघ, त्यांनी मला फसवलंय, मला आयुष्यातून उठवलं. हे सगळं तुमच्यामुळे झालंय, लक्षात ठेवा. याचा जाब मी शशिकलाबाईंना विचारणारच आहे. नाही, मला उत्तर द्यावंच लागेल त्यांना. आणि त्यांना सांगा, जोपर्यंत हिशोब चुकता होत नाही तोपर्यंत नरकातही जाऊ देणार नाही मी. बाबा, आता काय करायचं आपण? पिंट्या, मला तुझं हे वागणं बिलकुल आवडलेलं नाहीये. हो बाबा, पण ते कसे बोलत होते? म्हणून आपणही त्यांच्याच पातळीवर जायचं का? अरे, आपण त्यांचं देणं लागतो ते लागतो, वर पुन्हा अरेरावीची भाषा. नाही पिंट्या, चुकीचं वागलास तू. आणि तुला असं त्यांच्या अंगावर धावून जायची देखील काही गरज नव्हती. आणखी एक, आपली सुटका करून घेण्यासाठी आपण श्रीरंगच्या नावाचा वापर करायचा नाही. अरे, श्रीरंग मोठे आहेत, चांगले आहेत, पण त्यांनी तुझ्या बहिणीला सुखी ठेवावं यापेक्षा आणखी काय अपेक्षा बाळगायची आपण त्यांच्याकडून? पण बाबा, आपटेसारखा. पिंट्या, आपली चूक नसताना देखील गुरमीची भाषा योग्य नव्हे. आणि इथे तर धडधडीत चूक आहे आपली, आणि तुझीही अशी भाषा. नाही पिंट्या, माझ्या मुलांची भाषा नेहमी नम्र असावी असाच प्रयत्न केला मी आयुष्यभर. बाबा, आय एम सॉरी. पुन्हा नाही वागणार मी तसं. खरंच आय एम सॉरी. विठ्ठला, अंत नको रे पाहू आता. येऊ दे मला तुझ्या दर्शनाला. आत्ता माझ्या लक्षात आलं. काय? मगाशी म्हणत होतीस ना, माझं वागणं बरोबर नाही, काय काय ते. तुझं वागणं बरोबर आहे का ग? म्हणजे तू अगदी चोख वागतेस का? आई, एक मिनिट, तू कशाबद्दल बोलतेस? जगातलं सगळं शहाणपण तुला कळतं ना, मग माझं बोलणं का कळत नाहीये तुला? हुंडा गळा भरल्या घरात असा भुंडा गळा घेऊन का वावरतीस तू?
लग्न झालंय ना तुझं, मग मंगळसूत्र कुठे आहे तुझं? मंगळसूत्र? हे बघ, वागण्यातल्या चुका मीही काढू शकेन, कळलं ना? लग्न झालंय ना तुझं, मग नवऱ्याच्या खोलीत का नाही झोपत तू? हे तुझं वागणं फार आदर्श आहे का? आई प्लीज तू काहीतरी प्रश्न विचारू नकोस. मी नाही, तुझी सासूच म्हणत होती, मला विचारत होती, जान्हवीचं वागणं तुम्हाला पटतंय का? आई छे छे, शक्यच नाही. विचार ना मग तू त्यांना. आणि अगदी बोलून जरी नाही दाखवलं ना तरी प्रत्येकीच्या मनात हे आलंच असणार ना. असं काही नाहीये आई. जानू, अगं लोक काही डोळे मिटून घरात वावरत नाहीत. आत्ता सांग ना, तू त्या म्हातारीच्या खोलीत का जाऊन झोपतेस? आई तू ह्यात पडू नकोस. का पडू नकोस? आत्ता तुझ्या अंगाशी आल्यानंतर ह्यात मी पडायचं नाही. मी आई आहे तुझी. हे बघ, लोक मला नावं ठेवतील, म्हणतील काय थेरं चाललीये तुमच्या मुलीची. आणि तुला जर नवऱ्याबरोबर नांदायचं नव्हतं तर तू का आलीस इथे मग? आई प्लीज. प्लीज काय प्लीज? मी सांगणार आहे जावई बापूंना, तुम्ही हिचे नसते लाड करू नका आणि हिला डोक्यावर तर अजिबात चढवून ठेवू नका. अगं संसाराकडनं त्यांच्या काही अपेक्षा असतील का नाही? का आपली सतत तुझी मनमानी सहन करायची सगळ्यांनी? आणि आधी ते मंगळसूत्र घाल. लग्न झालंय ना तुझं, बरं दिसतं का हे? आणि जरा चांगल्या साड्याही नेस. सासरे आहेत तुझे घरात, त्यांच्या समोर ही असली फडकी बरी दिसतात का? लग्न झालंय, आठवतंय ना? का विसरलीयस? आणि आजच्या जावई बापूंच्या खोलीत झोपायला जायचंयस तू. नसती नाटकं नको आहेत मला तुझी. मैम, आपकी चाय. हो, तुम्ही काय घेऊन आलात चहा? घे. काय बिघडलं? रोज तू आणतेस, आज मी आणला. मस्त झाला चहा. नाही, नाहीतर तो कांता उगाच नाव ठेवत असतो आपला. अहो गंमत करतात ते. तू का खोटं बोलतेस? खोटं काय बोलते? खरंच छान झाला चहा. हो, कसला विचार करत होतीस? नाही, आता हे खोट. विचार तर थांबवता येत नाहीत ना. पण हो, पण बोलून तर दाखवता येतात ना. नको, तुम्ही रागवाल. अगं नाही रागवणार. बोल. अहो आपल्या घराला संसार मोडण्याचं ते खरं असेल का हो? बघा ना, म्हणजे जान्हवीची आई सुद्धा आपल्या घराच्या आश्रयाला आली, ती तिचा संसार मोडण्याच्या मार्गावर असताना. खरंच असा काही शाप असेल का? काहीतरीच काय बोलतेस तू? असं काही नसतं. आणि हे बघ, इंदूचा संसार सोडला, दुसरा कुणाचाही संसार या घरात मोडलेला नाहीये. आणि ते आपलं प्राक्तन प्रारब्ध. हे बघ, आपला संसार, श्रीचा संसार, कांताचा संसार जोडला गेलाच ना. अनपेक्षितपणे जोडला गेला, पण जोडला गेला ना. मग घराला दोष देण्यात काय अर्थ आहे? आणि का द्यायचा? आणि बेबी, हे बघ, म्हणजे मला जे माहिती आहे त्यावरून सांगतो. मी नव्हतोय रे, पण तरी सुद्धा बेबीनं स्वतःच्या हातानं स्वतःचा संसार मोडलाय. आणि आईनं तिला सांगितलं होतं लग्न करतानाही आणि लग्न मोडताना. तिनं ऐकलं नाही. कारण काहीही असो, पण परिणाम तर तोच आहे ना. हो, आपण ना लोकांच्या दृष्टीनं संसार मोडणं या गोष्टीला खूप महत्व देत असतो. मला सांग, एकत्र राहूनही मन जर जोडलेलीच नसती तर ते संसाराचा काय उपयोग आहे? नुसते उपचार करायचे. हो, पण हा नुसता विचार जरी मनात आला ना, खूप भीती वाटते मला. आता जान्हवी बघा ना, किती टेन्शन असतं सारखं तिला. आधी कशी आनंदी दिसायची, आता मात्र सतत असं मनावर कसलं तरी दडपण आहे, अशी वावरते आजूबाजूला. हे साहजिक आहे. आई वडील भांडलेले आहे आणि आई
तिच्या सासरी राहायला आले. साहजिक आहे कुणावरही दडपण येणार. पण हे सगळं संपायला हवं लवकर. नर्मदा, आपण ना एक फॅमिली ह्या दृष्टीनं हे ट्रीट करायला हवं. म्हणजे जान्हवीचं कुटुंब आणि आपलं कुटुंब हे एकच आहे असं समजून जर आपणच आपल्या कुटुंबातला वाद मिटवण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच फायदा होईल. बरोबर आहे तुमचं म्हणणं. आपण सगळ्यांनी मिळून तिला जपलं पाहिजे. म्हणजे तिच्या आईवडिलांचं भांडण आपल्याला मिटवायला जमेल की नाही माहित नाही. का नाही जमणार? का नाही जमणार? समंजसपणे केलं तर सगळं जमतं. श्रीशी सुद्धा बोलून बघूया त्याचं काय म्हणणं आहे. मैम, आपका कप. येऊ का? या ना. बसा. तुम्ही बरंच वाचन करता. हो, आता या वयात दुसरं काय करणार. बरं वाटतं जरा. मुद्दामच आले बोलायला. बोला ना. राग मानू नका, पण मला ना माझ्या मुलीच्या संसाराची काळजी वाटते म्हणून आले बोलायला. बोला. म्हणजे काय झालं तुम्हाला सांगते. मला ना बेबी आत्यांचं वागणं काही पटत नाही. बेबी काही बोलली का तुम्हाला? नाही नाही, त्या काही बोलल्या वगैरे नाहीत मला. पण लोकांच्या चुकीच्या वागण्यात सामील होणं म्हणजे पण चूकच असते ना. कशाबद्दल बोलताय तुम्ही? आता बघा, म्हणजे लग्न झालंय जानूचं, मध्ये एवढं मोठं संकट आलं. मी किती उपास तपास केले, व्रत केली आणि देवाला म्हटलं, बाबा रे माझ्या लेकीचा संसार सुखरूप चालू होऊ दे, मला दुसरं काही नको. देवानं तुमची प्रार्थना ऐकली. देवाने ऐकली, पण काय? म्हणजे बघा, बेबी आत्या जावई बापूंच्या खोलीत झोपताय, जावई बापू हॉलमध्ये जाऊन झोपतात आणि जान्हवी तुमच्या खोलीत जाऊन झोपते. हे गौड बंगाल काय ते काही मला कळलं नाहीये. बेबी श्रीच्या खोलीत? अहो तोच तर प्रश्न पडलाय ना मला. आणि श्री हॉलमध्ये झोपला होता? म्हणजे एकाच घरात राहून तुम्हाला काही माहितीच नाहीये का? नाही. तेच ना, घर मोठं असलं ना की असंच होतं, कुणाचा कुणाला मागमूसच नसतो. मला खरंच माहित नव्हतं श्री हॉलमध्ये झोपलाय ते. अहो तेच म्हणते मी, आता लग्न झाल्यानंतर नवरा बायकोने वेगवेगळ्या खोल्यांमध्ये जाऊन का झोपायचं? हा म्हणजे त्याचं काय हो, आमची जानू आहे ना जरा भोळसटच आहे, गरीब गाय आहे बिचारी, कुणाचं मन दुखावणार नाही की कुणाला उलटूनही बोलणार नाही. पण व्यवहार कळायला नको का? हा, रीतीभातीने वागलं पाहिजे ना. अशाने नवरा नांदवेल कसा तिला? अहो असं काही नाहीये. अहो नाही कसं, ऐकतो ना आपण रोज काय काय. आणि त्यात जावई बापू इतके देखणे, स्वभावाने चांगले आणि श्रीमंत, असा मुलगा कोणाला नकोय? जानूला कळायला नको का? अहो तुम्ही गोष्टी कुठल्या कुठे नेताय. तसं नाही हो, पण आता तुम्ही पण ना जानूला शिस्त लावायला पाहिजे. अहो लग्न झालंय ना तिचं, मंगळसूत्र घालायला नको का? हा, हे बघा, एवढी जर तुम्ही तिला सूट दिलीत ना तर डोक्यावर मिऱ्या वाटेल तुमच्या. हे बघा, तुमची मुलगी मलाही मुलीसारखीच आहे. अहो मुलगी म्हणून भलते सलते लाड करणार नाही मी तिचे. आता तिचं लग्न झालंय ना, ती या घरची सून आहे ना, मग तिने या घरच्या रीतीभाती पाळायलाच पाहिजेत, सुनेसारखं राहायलाच पाहिजे. अहो ती सुनेसारखीच राहते. अहो मुलगी म्हणून भलते सलते लाड करणार नाही मी तिचे. आता तिचं लग्न झालंय ना, ती या घरची सून आहे ना, मग तिने या घरच्या रीतीभाती पाळायलाच पाहिजेत, सुनेसारखं राहायलाच पाहिजे. अहो ती सुनेसारखीच राहते, तुम्ही नका काळजी करू, मी बोलते तिच्याशी. आणि मंगळसूत्राचं म्हणाल तर मंगळसूत्र घालणं ही एक फॉर्मॅलिटी आहे. लग्नाचा मनानं स्वीकार करणं महत्वाचं, तरच लग्न टिकतं.
नुसतं मंगळसूत्र घालून लग्नाला अर्थ येईल असं काही नाहीये. म्हणजे असं मला वाटतं तसं नसावं. लाख बोलला तो, खरंच लाख बोलला. नुसतं मंगळसूत्र घातल्याने काही होत नाही. आमच्या गळ्यात बघा, आमच्या गळ्यात हे जोखड घातलेलंच आहे ना. गेली 23-24 वर्ष झाली. काही उपयोग आहे का ह्या काळ्या मण्यांचा? या काळ्या मण्यांमध्ये गुंजभर सोनं पण जोडू शकला नाही तर काय उपयोग आहे ह्या काळ्या मण्यांचा? तुम्हाला सांगते, 1.5 दमडीचं सुख नाही मिळालं मला हे लग्न करून. सारखं आपलं ताटातनं वाटीत आणि वाटीतलं ताटात, हे कळण्यातच आयुष्य गेलं माझं. काय उपयोग काय या डोरल्याचा? त्यापेक्षा लग्न न करता राहिले असते ना तर बरं झालं असतं. खरंय, अगदी खरंय तुमचं बोलणं, अगदी खरंय, अगदी 100% पटलंय मला खरंच. चला पडते जरा, कंबर गेली हो, हाडं झिजलीये तो आयुष्यभर कष्ट करून करून. चल येते मी. हा, अरे देवा. कसं समजवावं आईला? आईचा स्वभाव हा असा आहे आणि आम्ही तो स्वीकारलाय. पण श्रीरंगच्या घरच्यांना काय वाटेल? बेबी आत्या खूप चिडल्या होत्या. श्रीरंगनं काय सांगितलं कोण जाणे. नंतर अगदीच नॉर्मल वागल्या. पण मुळात आईचं चुकलंच. तिला काही सांगायला गेलं की ती वेगळाच अर्थ काढते आणि रडारड सुरू करते. सगळे चांगले वागतायत तिच्याशी, पण मऊ लागलं म्हणून मुळापासून खाऊ नये ना. आईने खरं तर घरी परत जायला हवं. पण आईच्या अशा वागण्यामुळे ती मलाच इथे राहायला नकोय हे ऐकून बाकीच्यांना कसं वाटेल? त्यांना तरी हवी आहे का ती इथे? काय करू? श्रीरंगशी बोलू का? कसं बोलू? पण सगळंच ना अगदी अवघड आणि अशुद्ध झालंय. काय ग, पडत नाहीयेस जरा? नाही, मला दुपारी झोपायची सवय नाहीये. मला बाई दुपारी झोपलं ना जरा जरा पडलं की बरं वाटतं. छानू, जरा पाणी दे गा. आई, तुला पिंट्याची आठवण येत नाही का ग? येते ना. आई, मग त्यांचे खूप हाल होत असतील ग. काही हालबिल कोण करून घेत नाही स्वतःच. एवढा मोठा घोडा झालाय ना तो, आणि झालेच हाल ना तर होऊ देत. कळेल ना आईची पण किंमत. आणि आई काय आयुष्यभर पुरणार आहे का? होऊ दे की जरा आपलं आपलं कळण्याची सवय. चनू, तुझ्या आजी सासूबाईंना आवडत नाही बरं का तुझं वागणं. कशाबद्दल? हेच, तू मंगळसूत्र घालत नाहीयेस गळ्यात. हे सगळं त्या स्वतः म्हणाल्या तुला? नाही म्हणजे असं बोलता बोलता बोलून गेल्या त्या. म्हणाल्या समजावं तुमच्या लेकीला, आजारी होती म्हणून आम्ही सांभाळून घेतलं. आणि आता हे असं सगळं किती दिवस झालंय ना सगळं. असं म्हणाल्या त्या? तर तू अगदी लगेच जाऊन त्यांची उलट तपासणी घ्यायला बसू नकोस.
अगं म्हातारा माणूस आहे, माझ्याबरोबर बोलताना जरा मोकळेपणा वाटला असेल म्हणून म्हणाले असतील, नाही तर त्यांना वाटायचं विहिणीने चुगली केली म्हणून. बरं चल, पडते आता जरा. आणि हो, चहा झाला ना की उठव हा मला. तुमच्या घरातली माणसं आहेत ना, चहा झाल्यानंतर उठवत पण नाही. बरं दिसतं का पाहुण्यांकडे असं दुर्लक्ष करणं? उठव मात्र मला नक्की. चल.